ओके, जिंकलो रे राजा हो आपण. मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून मान्य. हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीचा GR. आंदोलनाच्या 5व्या दिवशी मनोज जरांगेंनी मागे घेतलं उपोषण. मंत्री विखे पाटलांच्या हातानं सोडलं उपोषण. जरांगेंच्या डोळ्यात पाणी. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला तर ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होणार नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानं मराठ्यांना आरक्षण. फडणवीसांनी घेतल्या 4 बैठका. कायदेशीर सल्लामसलत करून काढला तोडगा. ओबीसी आरक्षणाच्या नरड्याला नख लागलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा बडे मुद्देमध्ये आरोप. तर पैसे दिल्याशिवाय व्हॅलिडिटी होत नाही. प्राध्यापक रवींद्र बनसोडे यांनी वेधलं लक्ष. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल ओबीसी मराठा समाज आक्रमक. राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारनं काढलेल्या मराठा समाजाच्या GRची करणार होळी. उपोषण संपल्यानंतर जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल. पुढील काही दिवस रुग्णालयात करणार उपचार. आणि कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. 99% पाणीसाठा झाल्यानं धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडले. पाहताय ओबीसीला धक्का न लावता आम्ही करू असं सरकारनं सांगितलं होतं. धक्का लागला की नाही लागला, काय झालं? धक्का लागलेला आहे असंच म्हणेन, जबाबदारीनं म्हणेन. मुळात असा GR काढण्याचा गव्हर्नमेंटला आदेश म्हणजे असा अधिकार आहे का, हा माझा एक त्यांच्या समोर प्रश्न उपस्थित असेल. यापूर्वीच्या अनेक न्यायालयांनी काय काय खूप मोठी विस्तृत अशी जजमेंट दिलेली आहेत. त्याचं उल्लंघन होतंय का, हा एक माझ्या समोर प्रश्न आहे. आणि आत्ताच वकील साहेबांनी जी माहिती तुमच्या समोर मांडली की सरसकट असं म्हटलेलं नाही, पण सरसकट सर्टिफिकेट आता काढली जाऊ शकतात. हे मी शेवटचा पॅरेग्राफ तुमच्या समोर वाचून दाखवतो. आणि त्यामधून काय शासनानं करून ठेवलंय, म्हणजे ओबीसीचं आरक्षण. आता मी तुम्हाला शेवटचा पॅरा माझ्याकडे पण. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साह्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्यासंदर्भात निर्णय देतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही कायम म्हणत आलोय की बोगस कुणबी सर्टिफिकेट घेतली जात आहेत, बोगस डॉक्युमेंट जोडले जात आहेत. आणि सामाजिक मागासलेपण नाकारलेलं असताना सुद्धा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या GRचा आधार घेऊन मराठा समाजातली लोक आता हे सर्टिफिकेट काढायला या GRच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आता वाव मिळालेला आहे. आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. हे मी पुढे जाऊन एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यकर्त्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो. ठीक आहे, यानंतर मला जायचंय. ओबीसी नेते पण आहेत आणि ॲडव्होकेट पण आहेत आपल्यासोबत. मंगेश ससाणेजी. मंगेशजी, जेव्हा आज आम्ही सगळेजण वाचतोय, मी पण हे वाचलं, तेव्हा याच्यामध्ये गॅजेटियरच्या नोंदी विचारात घेऊन म्हणजे हैदराबाद गॅजेटियर लागू करणं असं सांगितलं. हे लागू करणं काय प्रकार आहे तो एक सांगा, कायदेशीरदृष्ट्या मला ते जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे गॅजेट हा एक निर्दोष पुरावा आरक्षण देताना मानता येऊ शकेल का, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मुळामध्ये विलासजी की गॅजेट कुठलं तरी गॅजेटियर लागू करणं हीच धुळफेक आहे. बर, आता इथं सर्व तज्ञ मंडळी आहेत, कोंढरे साहेब आहेत,
मुळात गॅझेटियर मध्ये काय असतं, आता हे माझ्याकडे हैदराबाद गॅझेट आहे इथं, त्याच्यानंतर आता जे जरांगे जे म्हणतात की 1 महिन्याने त्यांना लागू होणार हे सातारा, हे गॅझेटियर म्हणजे तत्कालीन ब्रिटिश डिस्ट्रिक्ट होते. त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्याच्यामध्ये प्राणी कोणते, क्रॉप्स म्हणजे पिकं कोणती, धर्म कोणते, जाती कोणत्या, यांची फक्त सांख्यिकी माहिती. याच्यामध्ये आता आपल्याला जर सर्टिफिकेट पाहिजे आणि पुरावा पाहिजे तर तिथं कुठंतरी माझ्या आजोबांची पंजोबांची नाव पाहिजे, तिथं नोंद पाहिजे. ह्या गॅझेटियर मध्ये कुठली आडनावं नाहीयेत, या गॅझेटियर मध्ये कुठली वैयक्तिक माहिती नाहीये. त्यामुळे गॅझेटियर ही धूळफेक आहे. सर्वात महत्वाचं, या सरकारने ज्याला आपण शब्द छल म्हणतो किंवा जे महात्मा फुले कलम कसाई म्हणायचे, हे वरती हेडिंग दिले हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी तर कुणाच्या नसतात, पण याच्या आतमध्ये आता आके सरांनी जो पॅराग्राफ वाचून दाखवला, त्याला जे आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेस जरांगे हे वाशीमध्ये आंदोलन करत होते आणि त्यांना सरसकट कुणबी पाहिजे होतं, सरसकट JR पाहिजे होता, तर हेच फक्त हैदराबाद गॅझेटियरच्या JRचं नाव आहे. पण सगळे सोयरेचा हा सगळे सोयरेचाच कायदा आहे, सगळे सोयरेचाच अधिनियम आहे. फक्त सगळे सोयरे आणि गणगोत शब्द काढून याच्यामध्ये नातेसंबंधातील आणि कुळातील शब्द टाकलेले आहेत. आता याच्यावर आता मी पॉइंट आउट करतो, हा अधिनियम, हा जो शासन निर्णय आहे तो कशामध्ये आणलाय? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागासवर्ग, भटके, विमुक्त यांचे जातीचे दाखले देण्याचा आणि व्हॅलिडिटी देण्याचा जो अधिनियम आहे 2000, त्याच्यानंतर सुधारलेला 2012, याच्यामध्ये हे बदल सुचवलेले आहेत. म्हणजे एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये हे ढोबळ शब्द टाकलेत. हे मागच्या सगळे सोयरेच्या वेळेस पण टाकले होते, त्याला 8 लाख हरकती आल्या होत्या, त्यामुळे ते थांबलं. आता सगळे सोयरेचं नवीन व्हर्जन, प्रो व्हर्जन शब्दछल करून शेवटचा पॅराग्राफ टाकून ही जी आपण जे काय म्हणतो धूर्तपणा सरकारने केलेला आहे, तो काय आमच्या सारख्याच्या नजरेतनं सुटणार नाही. त्यामुळं इथं या सर्टिफिकेटचा सुळसुळाट होईल. पाहिजे त्याला याच्यात काय लिहिलंय, नातेसंबंध कुणाचे, माझ्या आईचे, माझ्या मावशीचे, फक्त पॅटर्नल साईटनी आपल्याला आपली जी प्रचलित पुरुष प्रधान पद्धती आहे, वडिलांकडून आपल्याला जात येते, आईकडून येत नाही, तर नातेसंबंध आपले सगळ्यांशी असतात. उद्या आंतरधर्मीय आहेत, आंतरजातीय, म्हणजे तुमचं म्हणणं हे कायद्यात बसत नाही, कायद्यात बसत नाही, सुळसुळाट होईल कुणाचाही सर्टिफिकेट, आणि ते पण ऍफिडेव्हिटवर. म्हणजे जबाबदार राज्य सरकार अशा प्रकारचा एकदम एकेकोर मागणीच्या याला दबून असा निर्णय घेत आहे. बर, ठीक आहे, सरकार झुकलं असं तुमचं म्हणणं आहे. आरक्षण अभ्यासक रवींद्र बनसोड आपल्या सोबत आहेत. बनसोड सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार. नमस्कार. JR स्वाभाविकपणे तुमच्या हातात पडला असेल, कदाचित गुलाल तुमच्यापर्यंत आला नसला तरी, पण या JR मध्ये किती मोठा गुलाल आहे विजयाचा, मला जरा समजून सांगा. नाही, माझ्या दृष्टीने जे आहे, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय सर, येतोय. तर माझ्या दृष्टीने या JRचा आणि हैदराबाद गॅझेटियरचा अर्थार्थी काही संबंध नाही. बरं, कसं म्हणताय मला सांगावं, कारण याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर फक्त तोंडी लावण्यापुरता शब्द म्हणून काहीतरी समाधान म्हणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो JR आहे हा मूळतः ज्यांच्याकडे शेतीच्या नोंदी नाहीयेत, म्हणजे ज्यांच्याकडे शेती नाहीये किंवा पूर्वी शेती नव्हती, त्यांना आरक्षण कसं देता येईल याच्यासाठीचा JR आहे. बरं, आपण सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांनाच, की आपण सगळे चांगली चर्चा करूयात. तर याच्यामध्ये कुठेही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं किंवा अंमल लावला असं कुठेही नाही. उलट मी असं म्हणतो की हा JR म्हणजे हैदराबाद गॅझेटियर कायमचं संपवण्याचा कार्यक्रम आहे, हैदराबाद गॅझेटियरचं ॲबॉर्शन आहे, हे माझं सांगणं आहे. कारण JR सगळ्यांकडे, JR आपण उघडावा, कृपया माझी विनंती आपल्याला सगळ्यांना. उघडलाय. एक छोटासा प्रश्न त्याच्यातला विचारतो, लगेच तुम्ही म्हणा. वर जेव्हा म्हटलं हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असं म्हटलंय. सर ऐका, आता याच्यामध्ये कसं आहे, शिंदे सर फक्त त्यांचं म्हणणं घेतो. आलो सर तुमच्याकडे. माझ्या 2च मुद्द्याला ऑब्जेक्शन आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे पहिल्या प्रस्तावनेमध्ये की मराठवाड्याची संपन्न भूमी असं म्हटलेलं आहे. मराठवाड्याची संपन्न भूमीमध्ये